भाजपाच्या वतीने दुसरी यादी जाहीर झाली। भाजपाकडून दुसऱ्या यादीमध्ये 72 उमेदवार आहेत। भाजपाकडून आतापर्यंत 267 उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली आहे। पहिल्या यादीमध्ये 195 उमेदवारांची घोषणा झाली होती। मला असं वाटतं की आमचा मतदारसंघ हा सुजाण आहे। माझा मतदारसंघ हा बोलून नाही तर स्त्री शक्तीला प्रत्यक्षात आशीर्वाद देऊन पहिली महिला खासदार देणारा माझा मतदारसंघ आहे। नक्कीच आमच्या भगिनींवर विश्वास ठेवत पुढच्याही दिशेने गती देण्यासाठी मला नक्की आशीर्वाद मिळतील आणि जनतेला माहिती आहे की काम करणारे सरकार माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आहे आणि राज्यातही आहे। मला असं वाटतं की नक्कीच विजय हा होणारच। माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने विश्वास टाकला आणि मला दुसऱ्यांदा लोकसभेची उमेदवारी दिली। भारतीय जनता पक्षाचे राज्याचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, राज्यातले सर्व नेते मंडळी असेल, केंद्रातले नेते मंडळी असतील, यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो की कार्यकर्त्याला बळ देण्याची भूमिका केली। अहमदनगर जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे आमदार, माजी आमदार, संघटनेचे जिल्हाध्यक्ष, सगळे पदाधिकारी या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि सगळ्यांच्या सहकार्यामुळे आज परत एकदा आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मला उमेदवारीची संधी मिळाली। मी स्वतःला भाग्यशाली समजतो की पक्षाने ही जी जबाबदारी दिलेली आहे ही जबाबदारी सगळ्यांना बरोबर घेऊन, संघटनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला बरोबर घेऊन एक चांगलं आपण वाटचाल आणि आदरणीय प्रधानमंत्र्यांना ताकद देण्याचं काम आम्ही करू। निवडणूक आपण जिंकणार आहे, तर तिकीट कुणाला मिळेल हे सांगता येत नाही ना। त्यांच्यातलं ते आपल्याला दिलं, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी विश्वास ठेवला, मनापासून त्यांचं मी आभार व्यक्त करतो। देशातल्या नेत्यांचं, राज्यातल्या नेत्यांचं मनापासून या निमित्तानं आभार व्यक्त करतो। मताधिक्य हे मोठ्या फरकानं असेल आणि तुम्ही बघा, आज एवढं बोलणं उचित नाही हे एका मॅच्युर्ड राजकारणी करणाऱ्या माणसाचं हे वक्तव्य असू नये, पण मोठ्या फरकानं लोक आपल्याला निवडून देतील। मी दिलेले शब्द पूर्ण करू शकतो। देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जे या मतदारसंघासाठी दिलं, त्यांनी जे मतदारसंघासाठी दिलं ते माड्याची जनता, विशेष करून मी आणि माझे कुटुंबीय त्यांचे शतशः ऋणी। उमेदवारी पुन्हा एकदा दिल्याबद्दल मी खरं आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांचे, आदरणीय अमितभाईंचे मी मनापासून ऋणी, आदरणीय देवेंद्रजींचे, आदरणीय बावनकुळे साहेबांचं मी मनापासून ऋणी।